आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतची सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता। कोर्टाच्या मेन लिस्टमध्ये प्रकरण नसल्याने 22 जानेवारीला होणारी सुनावणी पुढे ढकलली जाऊ शकते। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद दिसते। भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। दिल्लीत आमदार उत्तमराव जानकर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार। 23 तारखेला जंतर मंतरवर जानकर आणि माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे ईव्हीएम विरोधात सत्याग्रह करणार। मार्कडवाडी गावानंतर धानोरे गावातून ईव्हीएमला विरोध। हात उंचावून प्रत्यक्ष मतदान घेतल्यानंतर 1206 मतं। उत्तम जानकर यांना ईव्हीएममध्ये पडलेल्या मतांमध्ये 243 मतांचा फरक। आर आबांचा मुलगा आमदार मात्र आपला नाही हे जयंत पाटलांना दुःख। मुलासाठी पाटलांनी जतमध्ये चाचपणी केली। गोपीचंद पडळकरांची टीका। 2014 मध्ये मला कोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकण्यात आलं। प्रस्थापितांच्या विरोधात गेल्यावर जेलमध्ये जावं लागतं। सांगलीत गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। राज्यातील 1779 सरकारी कर्मचाऱ्यांची आदिवासी प्रमाणपत्र बोगस। राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडून कारवाईच्या सूचना। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता। मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी अंतिम टप्प्यात। हत्या प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटील आरोपी। राज्यात गेल्या 19 दिवसात 8 वाघांचे संशयास्पद मृत्यू। वाघांचे संशयास्पद मृत्यू झाल्यानं व्याघ्र संरक्षणावर प्रश्नचिन्ह।